माझ्या ज्ञानोबराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. मी तर म्हणेल आपले पंचक्रोशी भाग्यवानी महाराज आपण एकनाथ महाराजांच्या सान्निध्यात आहे. महाराज, या पवित्र असणाऱ्या महाराष्ट्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, पण कधी कधी दुःखही एका गोष्टीचं वाटतं बरं का. ज्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला ना, या महाराष्ट्रामध्ये काही लोकांना जर महाराष्ट्राची व्याख्या विचारली ना महाराज, तर यांना महाराष्ट्राची व्याख्या सांगता येत नाही. अरे ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय त्या महाराष्ट्राची व्याख्या आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही महाराज. आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही वाढतोय. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण आपलं जीवाचं शेवट करणार आहे, पण तरीही तुम्हाला आम्हाला शेवट जाईपर्यंत जर महाराष्ट्राची व्याख्या माहिती होत नसेल तर काय फायदा आहे. एखाद्या व्यक्तीला आपण विचारावं, दादा महाराष्ट्राची व्याख्या काय. त्या व्यक्तीला विचारल्याच्या नंतर तो म्हणतोय, जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि व्हा काय भ्रष्ट. हे आपल्या महाराष्ट्राची व्याख्या दादा, नव्हे नव्हे हो, ही आपल्या महाराष्ट्राची व्याख्या नाहीये महाराज. महाराष्ट्राची व्याख्या सांगून जातो लगेच अभंगाकडे वळतो बरं का. महाराष्ट्राची व्याख्या सांगत असताना एक कवी असं म्हणतोय, माणसानं माणूस जोडून आपलं जीवन करा धष्ट आणि पुष्ट. काय सांगतोय, माणसानं माणूस जोडून आपलं जीवन करा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगते दादा, संताच्या ताटातलं खावं लागतं उष्ट. अरे पाण्यातली गाथा ओर काढताना तुकोबरांना कितीतरी सोसावे लागले होते कष्ट, पण त्यांच्या जीवनामध्ये होतं वैराग्य असं उत्कृष्ट. परमार्थामध्ये लागत नाही दादा जात पात आणि काष्ट, कारण माझ्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र, माझ्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र.